हॅलो, वेलकम टू माय चॅनल ॲडव्होकेट DSP. आज जून जुलैचा महिना म्हणजे ॲडमिशनचा काळ असतो आणि ॲडमिशन घेत असताना आपण कॉलेजचे टर्म्स अँड कंडिशन्स जे असतात त्या फॉर्मवर सही करतो. तर त्या फॉर्मवर सही करत असताना आपण एक काळजी घ्यायची की त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत त्या डिटेलमध्ये समजून घ्या आणि मगच सही करा. कारण काय होतं, समजा आपण मेडिकलला पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेतलं आणि पुढचे 4 वर्ष जर आपल्याला खर्च अनेबल असेल किंवा आपल्याला काहीतरी मध्येच असं वाटलं आणि कोर्स बदलायचा असेल, फील्ड बदलायची असेल, तर आपल्याला 1 वर्ष करून आपण बंद करून आपल्याला TC हवी असते. तर मग TC देताना कॉलेजची जी लोकं असतात, कॉलेज काय म्हणतं की तुम्हाला 5 वर्षाची फीस भरावी लागेल. त्यासाठी टर्म्स अँड कंडिशन्सवर तुम्ही सही केलेली आहे, फॉर्मवर तसं लिहिलेलं आहे. तर अशी आपली फजिती होऊ नये किंवा वेळ वाया जाऊ नये किंवा अनेक काही वाद निर्माण होऊ नयेत यासाठी जेव्हा आपण कॉलेजसाठी तुम्ही कुठल्याही फील्डला जात असाल तर जो काही फॉर्म भराल त्या फॉर्मच्या टर्म्स अँड कंडिशन्स व्यवस्थित वाचून घेऊन समजून घेऊन मगच सही करा.